सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. उन्हाळा वाढत चाललेला आहे, गरमी वाढत चालली आहे, उकाडा वाढत चाललेला आहे आणि महाराष्ट्र अक्षरशः होरपळून निघत आहे. घामाच्या धारा वाहत आहेत शरीरातनं. पण जेवढा उकाडा वाढत चाललेला आहे त्याहूनही अधिक राजकीय उकाडाही वाढत चाललेला आहे, हे आपल्याही लक्षात येत असेल. मित्रांनो, राज ठाकरे हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. एवढंच नाही तर संपूर्ण भारतात जरी आपण कुठे गेलो तरी राज ठाकरे हे नाव सगळ्यांना माहीत आणि परिचयाचं नाव आहे, हे आपल्या लक्षात येईल. गेली काही दिवस राज ठाकरे राजकारणापासून किंवा एकूणच त्यांच्या राजकीय डावपेचापासून कोरोनामुळं म्हणा किंवा आणखी काही कारणामुळं थोडेसे दूर होते, एका बाजूला पडल्यासारखे झाले होते. परंतु गुढीपाडव्याला, म्हणजे नाही म्हटलं तरी महाराष्ट्र शासनानं सगळं अनलॉक केलं, सगळे व्यवहार सुरू केले आणि त्यानंतरची महाराष्ट्रातली पहिली जंगी म्हणा, विराट म्हणा सभा जर पहिली कोणाची झाली असेल तर ती अर्थातच राज ठाकरेंची झालेली आहे. आणि ती ही शिवाजी पार्कवर मुंबईत दादरला. हे शिवसेनेवाले आणि मनसेवाले त्याला शिवतीर्थ म्हणतात. तर ठीक आहे, शिवाजी पार्कवर जी सभा झाली, शिवतीर्थावर जी सभा झाली, त्या सभेमध्ये राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळावा घेतला होता. शिवसेनेचा दसरा मेळावा यांनी सुरू केला पाडवा मेळावा, आणि त्या पाडवा मेळावा जो झाला खूप वर्षानंतर तो होत होता. त्यामुळं तो कसा होणार आणि राज ठाकरे त्याच्यामध्ये काय बोलणार, काय भूमिका मांडणार, या अनुषंगानं सगळ्यांच्याच मनात उत्सुकता होती. पण चॅनेलवाल्यांनी ती उत्सुकता शिगेला पोहोचवली. दिवसभर हीच टेप चालू होती आणि त्याप्रमाणे मग ते सगळं झालं आणि सभा राज ठाकरेंची शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर संपन्न झाली आणि ती सभा विराट झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. जबरदस्त सभा झाली. पण त्या सभेमध्ये उपस्थित केलेले जे प्रश्न होते ते प्रश्नानं नाही म्हणलं तरी राजकारण हल्लं, महाराष्ट्राचं राजकारण हल्लं. आणि त्याच्याही पुढं राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका जाणकारांच्या लक्षात आली. एकूणच राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट नाव घेऊन टार्गेट केलं. उद्धव ठाकरेंना जबरदस्त लक्ष बनवलं, शिवसेनेला लक्ष बनवलं. आणि हे काय चाललंय असा सवाल त्यांना विचारला. आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांनाही टार्गेट केलं. या दोन्ही पक्षांना टार्गेट केलं. काँग्रेसला सध्या कोणीच टार्गेट करत नाही. आज काँग्रेस पक्ष आहे हे काँग्रेसच्या लोकांच्याही लक्षात नाही, अशी सगळी परिस्थिती झालेली आहे काँग्रेसची. आणि काँग्रेस सुद्धा कुठल्या भानगडीत नाही. आपलं काँग्रेसच्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि काय चाललंय हे कळत नाही. पाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी जे काही प्रश्न उपस्थित केले, जो घणाघात घातला, त्याच्यावरती प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे आणि त्याप्रमाणे प्रतिक्रिया आल्या. सन्माननीय अजित दादा बोलले दादांच्या स्टाईलनं, जयंत पाटील बोलले त्यांच्या स्टाईलनं, सुप्रिया सुळेही बोलल्या, छगन भुजबळ बोलले, शरद पवार साहेब बोलले. म्हणजे आपली ही चर्चा तर झालीच. यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आणि या सगळ्या प्रतिक्रिया, आव्हाड जितेंद्र आव्हाड ते बोलले. या सगळ्यांच्या प्रतिक्रियानंतर यांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी आणखी एक सभा घेतली आणि तिला नाव दिलं उत्तर सभा, आणि ती त्यांनी ठाण्याला आयोजित केली. या ठाण्याच्या सभेबद्दल सुद्धा प्रचंड उत्सुकता होती की राज ठाकरे काय उत्तर देणार, कुणाला टार्गेट करणार, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर जी काही सभा झाली ती सभा, मी तर एवढंच म्हणेन की पाडवा मेळाव्यापेक्षाही जबरदस्त सभा ठाण्यातली झाली. कुणी काही म्हणायचं ते म्हणा, पण राज ठाकरेंना सूर सापडला तो ठाण्याच्या सभेमध्ये, उत्तर सभेमध्ये. ज्या स्टाईलनं त्यांनी भाषण केलं,
ज्यासाठी राज ठाकरे प्रसिद्ध आहेत, ज्यासाठी ठाकरे घराणं प्रसिद्ध आहे, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरे प्रसिद्ध होते, त्या ठाकरे शैलीमध्ये राज ठाकरेंनी एकाचा समाचार घेतला आणि आमच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं धुतला, अक्षरशः हलवून टाकला महाराष्ट्र राज ठाकरेंनी. राजकीय विश्व हलवलं, राजकारण हलवलं, शरद पवारांना सुद्धा हलवलं. कुणी माना न माना, पण ही एक वस्तुस्थिती आहे. आणि अनेक मुद्दे त्यांनी मांडले. पहिली गोष्ट मी आपल्याला सांगेन की खूप दिवसानंतर राज ठाकरेंचं भाषण अत्यंत उत्कृष्ट भाषण झालं. एकतर ते चांगले वक्ते आहेत, त्यामुळं उत्कृष्ट वक्तृत्व म्हणून ते भाषणाचा उल्लेख करता येईल. त्या भाषणाचा अत्यंत मुद्देसूद भाषण झालं, अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण झालं आणि मुद्द्या आणि गुद्द्याला तर काय तोडच नाहीये. प्रबोधनकार ठाकरे आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे या दोघांच्या बाबतीत या दोघांच्या बोलण्यावरून, लिहिण्यावरून, भाषणावरून जो एक शब्दप्रयोग वापरला जातो, ठाकरी शैली, ती ठाकरी शैली राज ठाकरेंच्या ठाण्याच्या भाषेमध्ये ओतप्रोत भरलेली दिसली. जबरदस्त प्रचंड उत्सुकता आणि मनसैनिकांना किंवा एकूणच महाराष्ट्रातले जे हिंदुत्ववादी विचाराचे जे लोक आहेत त्यांना जबरदस्त रिचार्ज करणारं भाषण इथं केलेलं आहे. आणि या सगळ्या भाषणाच्या माध्यमातून जे त्यांनी पुन्हा प्रश्न केले, जी उत्तरं तर दिलीच, पण उत्तरं देऊनही नंतर जे पुन्हा हल्ले केलेले आहेत, गुद्दे दिलेले आहेत, लाजवाब, सिम्पली मॅग्निफिसंट, जबरदस्त. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की गुढीपाडव्याच्या नंतर ज्या ज्या काही टीका झाल्या त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं एका ईडीच्या चौकशीमध्ये एवढं भाषण बदललं वगैरे वगैरे. जितेंद्र आव्हाडांनी तशीच प्रतिक्रिया दिली वगैरे वगैरे. जयंत पाटलांचा तर काय राज ठाकरेंनी जंतच करून टाकला. अर्थात त्याच्याबद्दल जयंत पाटील साहेब सुद्धा मॅच्युअर पॉलिटिशियन आहेत, त्यांनी ते लाईटली घेणारच, दुसरं करणार तरी काय. अजितदादांनाही अक्षरशः त्यांनी जाग्यावर पलटी, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, असं काम अजितदादांच्या बाबतीत केलं. मित्रांनो, या सगळ्या त्या सभेनंतर पुन्हा प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियांच्या मध्ये राज ठाकरेंनी जे शब्द वापरले त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवरची भाषा या विरोधकांनी वापरली आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या लोकांनी. म्हणजे राष्ट्रवादी हल्लं एवढं मात्र दिसाय लोक इतकं लक्षात आलं की राज ठाकरे बोलत बोलत आव्हाडांना म्हटले की तुमच्या मुंबऱ्यात काय चाललंय, आणि त्यांचा चेहरा नागाच्या फणा काढलेल्या नागासारखा आहे. आता फणा काढलेल्या नागासारखा आहे याच्यामध्ये काय एवढं काय, म्हणजे जसं नागासारखं असणं, वाघासारखं असणं असं आम्हाला जर म्हटलं तर आम्हाला काय वाईट वाटण्याचं कारण नाही आणि जितेंद्र आव्हाडांना सुद्धा वाईट वाटण्याचं कारण नव्हतं. परंतु जितेंद्र आव्हाडांनी आपल्या तोंडावर टीका केली म्हणून राज ठाकरेंच्या तोंडावर टीका केली आणि ती टीका अत्यंत खालच्या पातळीवरची होती की राज ठाकरेंचं तोंड कोंबडीच्या कुठल्या पार्ट सारखं दिसतंय ते तुम्हीच बघा वगैरे वगैरे वगैरे. काय बाबा, मला जितेंद्र आव्हाडांची काळजीच वाटतं. कोंबड्यांच्याकडे किती वेळ तुम्ही बघत असताय, एवढ्या कोंबड्याकडं काय बघता कोंबड्याकडं, हे तुमचं लक्षात आलं. पशु पक्ष्यांच्याकडं तुम्ही जेव्हा बघता तेव्हा त्यांच्या कुठल्या पार्टकडे बघता हे महाराष्ट्राला कळलं, ते एक बरं झालं. एकूणच जितेंद्र आव्हाडांच्याकडून अपेक्षा नाही आहे. एक अभ्यासू कार्यकर्ता, बहुजनातला कार्यकर्ता, फुले आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता, आणि त्यांनी अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करणं बरोबर नाही. आणि शरद पवारांचे तुम्ही अनुयायी आहात, निदान शरद पवारांच्याकडे बघितल्यानंतर तरी अशा टीका करू नका ना तुम्ही. त्यांची मॅच्युरिटी कुठं, तुम्ही काय कुठं शरद पवारांना कुठं न्यायला लागलाय, तुम्ही कुठं जायला लागलाय, काय कळे ना मला. तर जितेंद्र आव्हाडांच्याकडून अशा पद्धतीच्या टीकेची अपेक्षा मुळीच नव्हती, पण ती त्यांनी टीका केली. आणखी त्यांनी सांगितलं की कॉमेडियन भाषण आहे, जॉनी लिव्हर आहेत राजकारणात. अर्थात त्यालाही उत्तर दिलं मनसैनिकांनी, हे केशटू मुखर्जी आहेत म्हणून.
म्हणजे एकूणच हे सगळं त्याच्यानंतर जी चर्चा झाली ही तर मला अजिबात आवडलेली नाही आणि त्याच्याबद्दल फारसं मला बोलायचंही नाहीये. सुप्रियाताई म्हणाले की ही करमणूक झाली वगैरे वगैरे. ही जर करमणूक असेल, राज ठाकरेचं भाषण जर कॉमेडियन असेल, तर ही राज ठाकरेंची मिमिक्री आणि ही कॉमेडी राष्ट्रवादीवाल्यांच्या जिव्हारी लागलेली आहे. आणि कॉमेडी एवढी जिव्हारी लागते हेही महाराष्ट्राला दिसलं. मित्रांनो, मेटकरीची जी लाईन आहे तीच आहे, ब्रिगेडी लाईन आहे आणि त्या लाईनमुळेच त्यांना घेतलेला आहे, आमदार केलेला आहे. आपलं पुरंदरेचं बोलायचं आणि ते बाबासाहेब पुरंदरेच्या विरोधात बोल, जेम्सलेनचं बोल, ब्राह्मणांच्या विरुद्ध बोल, एवढं बोलण्यासाठी त्यांना घेतलेलं आहे आणि बाकी ते बोलत पण नाहीत. आणि जे अजितदादा आणि शरद पवारांच्यावर किंवा त्यांच्या पवार घराण्यावर जी टीका करतील त्यांच्यावर टीका करायची हीच त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि ती चोख पार पडतात. माझा मुद्दा मित्रांनो एवढाच आहे, मी काय फार जास्त बोलणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये, कारण सगळी चर्चा मला या व्हिडिओत करता येणार नाहीये. पण एक गोष्ट सांगतो की या भाषणानंतर किंवा या भाषणामध्ये राज ठाकरेंनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर कुणीच दिलं नाही. राज ठाकरेंच्या या उत्तर सभेनं राष्ट्रवादीला निरुत्तर केलंय हे महाराष्ट्रानं बघितलं आणि मी तर तशाच पद्धतीचं विश्लेषण करतोय. मित्रांनो, राज ठाकरेंनी जे प्रश्न उपस्थित केले, जे मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये पहिला एक मुद्दा मांडला तो म्हणजे अजितदादावर ईडी धाड पडते. ईडीची अजितदादांच्या सख्या बहिणीवर धाड पडते, सुप्रियाताईवर धाड का पडत नाही? राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाचं उत्तर कुणीही दिलेलं नाही. राज ठाकरेंनी दुसरा प्रश्न एक उपस्थित केलेला आहे, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून जातीवाद वाढलाय, जाती द्वेष वाढलाय. पत्रकार, विद्यार्थी सगळे एकमेकाकडे जात बघून संबंध ठेवतायत, जातीयतेच्या नजरेतनं बघायला लागलेत. आणि या सगळ्या जातीवादाला शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीनं खतपाणी घातलंय हा जाहीर आरोप राज ठाकरेंनी केला. पण त्याचं समाधानकारक उत्तर खुद्द शरद पवारांनी सुद्धा दिलेलं नाही. शरद पवार हे कुणाची चिल्लर माणसाची दखल घेत नाहीत आणि ते सांगत असतात, मी ह्यांच्यावर बोलत नाही, मी असल्यांच्यावर दखल घेत नाही. वाजे प्रकरणात ते तसेच म्हणले होते. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, नाव त्यांचं पटोले का काय, त्यांच्यावर पण तसंच मी दखल घेत नाही. राज ठाकरेंच्या बद्दल सुद्धा ते तसेच म्हणायचे यापूर्वीही, मी अशा लहान मुलांची दखल घेत नाही. राजकारण पूर्वी त्यांनी टीका केली होती, राजकारण करायचं असेल तर सकाळी 7 वाजता उठावं लागतं वगैरे वगैरे वगैरे. दखल घेण्या एवढं यांचा पक्ष मोठा नाही. पण राज ठाकरेच्या ठाण्याच्या भाषणानंतर शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जवळपास अर्धा तास राज ठाकरेच्या प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर देत होते. म्हणजे इतका छोटा पक्ष, दखलपात्र सुद्धा पक्ष नाही, अशा पक्षाची आणि त्या नेत्याची अर्धा तास प्रेस कॉन्फरन्स घेऊन एका प्रश्नावर शरद पवार बोलत होते. यावरून समजणाऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की बाण कुठं लागले, बाण जबरदस्त लागलेला आहे, वर्मी लागलेला आहे. मित्रांनो, आणखी त्यांनी काय प्रश्न उपस्थित केलेले की ज्याचं उत्तर मिळालेलं नाहीये, की मराठा आरक्षणाचे जे मोर्चे निघले, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न उपस्थित झालाय, हा प्रश्न स्वार्थासाठी निर्माण केलेला आहे, मताचं राजकारण त्याच्या पाठीमागं होतं. याच्यावरही कुणी बोललेलं नाहीये. ओबीसीच्याही आरक्षणाचं राजकारण सुरू आहे हेही त्यांनी सांगितलं, पण याच्याबद्दलही कुणी बोललेलं नाहीये. त्यांनी हाही प्रश्न उपस्थित केला की शरद पवार फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतात पण शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. मुस्लिम मतं गेली तर काय करायचं, या भीतीमुळे शरद पवारांचं शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. अर्थात त्यांनी उत्तर दिलं की फुले, शाहू, आंबेडकरांच्या मध्ये शिवाजी महाराज सामावलेले आहेत वगैरे वगैरे, पण थेट उत्तर दिलेलं नाहीये जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे. आणखी एक प्रश्न पडला, मी शरद पवार नास्तिक आहेत, एखादा फोटो असेल त्यांचा, नाहीतर देवळात गेलेले फोटो नाहीत वगैरे,
शरद पवारांनी सांगितलं मी आस्तिक आहे, आणि बोलत बोलत त्यांनी हेही सांगून टाकलं की मी हिंदू आहे. आणि एक व्हिडिओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केलाय, त्यात ते हनुमानाची पूजा करतायत. म्हणजे हनुमान चालिसा जो काय चर्चेत आहे, नेमका हनुमानाची पूजा करताना तिथं नारळ पडताना हे दिसत आहे. असो, म्हणजे शरद पवार आस्तिक आहेत, आणि आस्तिक आहेत म्हणजे हिंदू आहेत, पण ते म्हणतात मी प्रदर्शन वगैरे करत नाही, आणि नाही करत तर नाही करत, पण ते आस्तिक आहेत की त्यांनी मान्य केलं. असो, त्यांनी हाही प्रश्न उपस्थित केला राज ठाकरेंनी की एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर 5 महिन्यात तोडगा का निघाला नाही, याचंही उत्तर अजून कोणी दिलेलं नाही आहे. अजितदादाला तर त्यांनी असं उत्तर दिलंय की अजितदादा आता काय त्यांच्या नादाला लागतील असं वाटत नाही राज ठाकरेंच्या. पण तरी सुद्धा माझं असं मत आहे की अजितदादाबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवलेला राज ठाकरेंनी. अजितदादा राजकारणातली एक अशी व्यक्ती आहे की त्यांच्यावर टीका करणं, खरपूस समाचार घेणं शक्य आहे. कुठल्याही जबरदस्त माणसाला त्यांच्यावर टीका करायला खूप संधी. दादांचं व्यक्तिमत्वच तसं आहे. अजितदादा काहीतरी बोलतात की ज्याच्यावरती टीका ही मस्त मध्ये करता येऊ शकते, परंतु अजितदादाबद्दल सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे. आणि मी आणखी एक सांगतो आपल्याला, भारतीय जनता पक्ष सुद्धा अजितदादाला सॉफ्ट कॉर्नर देते. अजितदादावर टीका भाजपचे लोक जास्त करत नाही. राजेश टोपेवर टीका फारशी होत नाही. धनंजय मुंडे इतके गुंतलेत, अडकलेत, पण त्यांच्यावर टीका कोणी करत नाही. आता हे का करत नाहीत आपण समजून घ्यावं. क्षणभर का होईना, पण 4 दिवस का होईना, पण फडणवीस साहेबांना बीजेपीला अजितदादांनी साथ दिल्यामुळे असेल कदाचित ते त्यांना बोलत नसतील. पण अजितदादांना निवृत्त केलं. त्यांनी 3 व्हिडिओ लावून त्यांनी हे सांगितलं की मी झोपलेलो नसतो, आपणच झोपलेला असताय, आपल्या कानात काहीतरी गेलेलं असेल, कान उघडं ठेवा वगैरे वगैरे. आणि 3 व्हिडिओ त्यांनी दाखवले आणि त्यात सांगितलं की माझ्या भूमिकेत मी बदल केलेला नाही. छगन भुजबळांना पण त्यांनी सुनावलं अशाच पद्धतीने, की ते म्हणले की मी बीजेपीच्या विरोधात, मोदीच्या विरोधात बोललो म्हणून मला अटक झाली. ते म्हणले त्यासाठी नाही झाली, तुमच्या सीएनं तुमच्या विरुद्ध तक्रार केली, तुमच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे तुम्ही आतमध्ये गेला होता, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यावरही ते बोललेले नाहीत छगन भुजबळ. आणि हेही त्यांनी सांगितलं होतं पाडव्याच्या सभेमध्ये की 2-2.5 वर्ष जो माणूस जेलमध्ये राहतो त्या माणसाची पहिली शपथविधी होते. जेलमधनं हा माणूस आला म्हणजे काय स्वातंत्र्य सैनिक आहे का, याही प्रश्नाचं अजून उत्तर कुणी दिलेलं नाही. आव्हाडांनी सांगितलं होतं की मदरशा आणि मस्जिदीमध्ये हत्यार असतात वगैरे, अशा पद्धतीनं राज ठाकरेंनी एक सवाल केला होता. त्यावेळेला आव्हाडात म्हणले होते की मशिदीमध्ये, मदरशामध्ये वस्तारा सुद्धा सापडणार नाही. त्यावर इतकं शब्दिक खिल्ली त्यांनी ओढलं, सापडेल कसा वस्तारा, म्हणे दाढीच करत नाहीत ना, वगैरे वगैरे वगैरे. असो, पण मुंब्र्यामधल्या अतिरेकी लोकांच्या संदर्भामध्ये आणि काही घटनांची नोंद तारीखवार त्यांनी सांगितली. त्याबद्दलही आव्हाडांच्याकडून मनासारखं स्पष्टीकरण झालेलं नाही आणि आव्हाडांना उत्तर देता आलं नाही. कोंबडीचं तेवढीच टीका, तेवढी तोंडाबद्दलची तेवढी केली होती कोंबडीची टीका, तेवढंच, बाकी काय नाही. आणखी एक मजेशीर ते बोलले होते राज ठाकरे. राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचंही उत्तर अजून मिळालेलं नाही. अर्थात जनतेला माहित आहे ते कुणाचे आहेत. आणि राऊतांच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रबोधनकारांच्या भाषेमध्ये एक शब्द वापरला की राऊतांसारखे जे लोक आहेत त्यांना लवंडे म्हणायचं. ठाकरी भाषा आहे, समजणाऱ्याला ती लगेच समजते, काही विषयच नाही. आणखी एक प्रश्न उपस्थित केला त्यांनी की एवढी राष्ट्रवादीतल्या लोकांच्यावर ईडीची चौकशी चालू आहे, सरकारमधली चौकशी चालू आहे, मंत्र्यांची, अजितदादांची चौकशी झाली, ईडीनं धाड टाकली, त्यांच्या बहिणीच्या घरावर धाड टाकली, त्यांचे 2 मंत्री जेलमध्ये आहेत. शरद पवार मोदींना का भेटतायत? एवढं सगळं होऊन सुद्धा शरद पवार मोदींना का भेटतात, याचंही उत्तर दिलेलं नाही. खरं म्हणजे एका हिंदी चॅनेलवरती एक चर्चा घडवून आणली होती की शरद पवार पुन्हा पुन्हा मोदींना का भेटतात. पण हा स्वतंत्र चर्चेचा विषय असल्यामुळं मी यावर आत्ता बोलत नाही. पण राज ठाकरेंनी हा प्रश्न उपस्थित केलाय की एवढ्या सगळं ईडीच्या दाढी पडताय, सीबीआयची चौकशा चालू आहे ह्या सगळ्या 3 आघाडीतल्या लोकांच्या, मग शरद पवार मोदींना का भेटतायत? मोदीबद्दल चीड का येत नाही, त्यांना राग का येत नाही, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की बीजेपीची स्क्रिप्ट राज ठाकरेला मिळालेली आहे.
राज ठाकरे जे बोलत आहेत ती स्क्रिप्ट बीजेपीची आहे. आता ही सुद्धा टीका काही महाराष्ट्राला पटण्याजोगी नाही आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे जेव्हा लाव रे तो व्हिडिओ म्हणत होते त्यावेळेला शरद पवार स्वतः तो व्हिडिओ बघत होते आणि समाधान व्यक्त करत होते. तो संपूर्ण पिरियड जो आहे 2014 ते 19च्या दरम्यानचा, किती राज ठाकरे आणि शरद पवार एकत्र आले, किती योगांनी कार्यक्रम एकत्र केले, कितीतरी महत्वाच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे शरद पवारांच्या बरोबर होते. त्यावेळेला राज ठाकरेंची स्क्रिप्ट कोणाची होती मग मागच्या इलेक्शनच्या काळामध्ये? आता जे बोलतायत ते जर बीजेपीची स्क्रिप्ट असेल तर त्यावेळेला बोलत होते ती स्क्रिप्ट कोणाची? आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टवर बोलणारा नेता नाही. अहो ते म्हणतात ना, माशाच्या पिल्लाला कोणी पोहायला शिकवायची गरज नाही. ते वाघाचं पिल्लू आहे आणि ते डरकाळी फोडायला सुरुवात झालेली आहे. डरकाळी फुटलेली आहे. ठाण्यात तर जबरदस्त डरकाळी झालेली आहे आणि सगळे हादरलेले आहेत, विशेषतः राष्ट्रवादी. शिवसेनेला तर सूचना झाली काय करायचं. असो, आणि त्यांनी शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय तो एक म्हणजे भोंगे काढा. मशिदीवरचे जे भोंगे आहेत, स्पीकर आहेत, लाऊडस्पीकर आहेत, ते लाऊडस्पीकर तुम्ही उतरा आणि 3 मे ईदची दिवस आहे, ईद आहे 3 मे, 3 मेच्या वेळेला तुम्ही उतरा. हे त्यांचं म्हणणं आहे. अर्थात हे काय राज ठाकरेंचं म्हणणं आजचं नाही. ही मूळची लाईन जी आहे ही लाईन बाळासाहेब ठाकरेंची लाईन आहे आणि या लाईनमध्ये तीच लाईन राज ठाकरे पुढे घेऊन चाललेले आहेत. मित्रांनो, मी आपल्याला सांगेन की भोंगे उतरवा म्हणताना त्यांनी 3 तारीख अल्टिमेटम दिलेलं आहे आणि ही सगळी चर्चा करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की 18 जुलै 2005ला सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे आणि तो निकालच त्यांनी वाचून दाखवला आहे. आणि त्या निकालामध्ये ते म्हणतायत, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल काय आहे? सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा असं कोणताही धर्म सांगत नाही. वृद्ध, आजारी व्यक्ती, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं, इतरांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये. म्हणजे प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टानं धर्मस्थळाच्या ठिकाणी असणाऱ्या लाऊडस्पीकरवरती एक चर्चा घडवलेली आहे. नाही, त्याची काही गरज नाही अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. अर्थात हे लाऊडस्पीकर फक्त मशिदीवरच असतात असं नाही, गुरुद्वारावरती पण आहेत, काही हिंदूंच्या मंदिरावर सुद्धा लाऊडस्पीकर आहेत. हिंदूच्या मंदिराची सुद्धा लाऊडस्पीकरवरनं प्रार्थना किंवा त्या आरत्या वगैरे होत असतात. पण त्याच्याबद्दलचा जो निर्णय होईल तो होईल. सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन राज ठाकरेंनी सांगितले की हा जर सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल तर तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार की नाही, आणि जर करणार नसेल तर मग आम्हाला काही भात्यातला वेगळा बाण मग तो बाहेर काढणार आहे. असो, एक गोष्ट खरी आहे की राज ठाकरेंचं हे भाषण मला विशेष वाटत नाही, कारण ही लाईन बाळ ठाकरेंची आहे. ठाण्याच्या सभेमध्ये जो त्यांचा आवेश होता तो आवेश जबरदस्त होता. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या मोबदल्यात जी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जी ऍडजस्टमेंट केली त्या 2-2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकताना उद्धव ठाकरेमध्ये आपल्याला शरद पवार दिसतात, कधी कधी राहुल गांधी पण दिसतात. आणि ठाण्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्राला बाळ ठाकरे दिसलेले आहेत. बाळ ठाकरेंची स्टाईल, तीच भाषा, तीच शैली आणि तीच दिशा. त्यांनी ज्या वेळेला भगवा घेतला होता, माझ्या मते 23 जानेवारी 2020, त्यांनी भगवा घेतला झेंडा. पहिला झेंडा बदलला, दुसरा घेतला, त्याच्यावरती छत्रपतींची राजमुद्रा असलेला झेंडा घेतलाय आणि दिशा स्पष्ट केलेली आहे. राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेले आहेत आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेला नेता महाराष्ट्राला नवीन नाही. राज ठाकरेंच्या राजकारणाचं मी समर्थन करत नाही, मी भोंग्याचं समर्थन करत नाही, मशिदीवरच्या काळा हे मी समर्थन करत नाही. पण राज ठाकरेंनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केलेली आहे. हिंदुत्वाची लाईन ते घट्ट करत चाललेले आहेत, व्यवस्थित करत चाललेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये ते निघालेले आहेत.
आणि मला असं वाटतं की जे BJPला शक्य होत नाही ते राज ठाकरे करत आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंना आम्ही मानणारे लोक आहोत, शाहू महाराजांना मानणारे लोक आहोत. त्यामुळं राज ठाकरेंच्या भूमिकेचं ना समर्थन करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. पण जे त्याच्या भाषणाचं विश्लेषण आणि एकूण जी महाराष्ट्रात चर्चा आहे त्यावरून माझं एवढंच म्हणणं झालेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंची लाईन घेऊन राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जे जे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात होत होतं तेच पुन्हा होणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि त्या दृष्टीनं सगळे तयारी करतील ना असं नाही, परंतु याचा परिणाम शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर 100% होणार आहे याची जाणीव यांनाही आलेली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याची झलक आपल्याला बघायलाच मिळेल, नाही असं नाही. पण बस जबरदस्त अशी सुरुवात राज ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांच्या ह्या बदललेल्या भूमिकेला शुभेच्छा वगैरे मी देत नाही. पण माझं स्वतःचं हे मत आता झालेलं आहे की धर्मांध लोकांचा जेवढा निषेध झाला पाहिजे तेवढा जात्यांध लोकांचा सुद्धा निषेध झाला पाहिजे. त्याच्यामुळं लोहा लोहे को काटता है या न्यायानं जर का राज ठाकरे वाढत असतील तर मला त्याची काही हरकत नाही आहे, माझी काही हरकत नाही आहे. वाढू द्या, लोहा लोहे को काटेगा. आम्हाला हे अशा पद्धतीचं राजकारण पसंत नाही. पण जर का लोहा लोहे को काटता है काटते तो. थांबतो इथं. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाहीत लोक, का करत नाहीत मला समजत नाही आहे, पण सबस्क्राईब करत नाही आहेत. प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. थँक्यू व्हेरी मच.